वडाळी गार्डनचे सध्या सुगीचे दिवस संपल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 5 वर्षापासून राजहंस टुरिझमला या गार्डनच्या विकासात्मक कामाचा ठेका देण्यात आला आहे। हे गार्डन अमरावती शहरवासियांसाठी तसेच संपूर्ण परिसरवासियांसाठी करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे, ज्याचा ठेका राजहंस टुरिझम या कंपनीला देण्यात आला। या गार्डनकडे या कंपनीचं फारसं लक्ष दिसत नाही आहे। वडाळी गार्डनचा अत्यंत आकर्षक असा पॉइंट म्हणजे गार्डन मधील तलाव। या तलावात अनेक नागरिक परिवारासोबत बोटिंग करतात। गेल्या 3 महिन्या अगोदर हा तलाव पूर्णतः सुकला होता, त्यामुळे तेथील बोटिंग ही बंद झाली होती। मात्र मेघराजाच्या आशीर्वादाने आज तलावात भरपूर पाणी आले आहे, त्यामुळे बोटिंग करणाऱ्यांची संख्या सुद्धा फार वाढली आहे। मात्र हे जरी खरे असले तरी बोटिंग करते वेळी काही अप्रिय घटना घडू नये याकरिता सिक्युरिटी आढळत नाही। तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाण्यातील कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ गार्ड नसून प्रेशर मोटर गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे। मात्र यावर राजहंस टुरिझम व मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे। एखादी अप्रिय घटना घडल्यावरच कदाचित प्रशासन जागे होईल का, हा प्रश्न गार्डन मध्ये फिरायला येणारे पर्यटक व परिसरातील नागरिक विचारत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।